हाय हॅलो एव्हरीवन, मी चैतूज लाईफ रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। ती रेसिपी म्हणजे 10 रुपयाच्या मॅगीत बनवा हॉटेलमधील 40 रुपयाची मसाला मॅगी, एकदम स्वस्त दरात आणि घरच्या घरी। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आता तुम्हाला इथे दिसत असेल, इथे मी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल टाकणार आहोत। आज आपण मसाला मॅगी बनवणार आहोत, तर त्यासाठी मी हा एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। हा आता आपण यामध्ये सगळा घालून घेऊयात। कांदा आता लाल होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। छान असा गोल्डन ब्राउन झाला पाहिजे। आपली इच्छा होते की मसाला मॅगी खाण्याची, परंतु हॉटेलमध्ये 40 ते 50 रुपयाला मसाला मॅगी मिळते, बट ते आपण घरच्या घरी 10 रुपयात बनवू शकतो। एकदम ऑथेंटिक हॉटेलची चव देणार आहे। आता तुम्हाला दिसत असेल बघा, आपला कांदा छान असा लालसर भाजून झालेला आहे। आता इथे मी इप्पीचे पॅकेट घेतलेले आहेत। हे इप्पीचे नूडल्स आहेत, म्हणजे मॅगीच आहे। इथे आपण 2 पॅकेट घ्यायचे आहेत, कारण हे 5-5 रुपयाचे पॅकेट आहेत। सो आपण 10 रुपयाची मॅगी इथे घेणार आहोत। आता हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे। या मॅगीमध्ये सर्कल आकाराची मॅगी असते। आता इथे तुम्हाला दिसत असेल 5-5 रुपयाची मी 2 मॅगी घेतलेल्या आहेत। आता ही मॅगी तेलात आपण छान प्रकारे परतून घ्यायची आहे, जेणेकरून टेस्ट खूप आपली हॉटेलसारखी लागेल। आता हे छान प्रकारे आपलं परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण टाकणार आहोत, इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे, असं सर्कलच्या आकारामध्ये कापून घेतलेला आहे। तुम्ही बारीक चिरून घेतला तरीही चालेल। आता आपण यामध्ये हे टोमॅटो घालून घेणार आहोत आणि हे मी मसाला मॅगीचे 2 पॅकेट घेतलेले आहेत। त्यातला हा आपला मसाला आहे, जो आपल्याला मॅगी बरोबर अवेलेबल असतो, तो इथे आपण टाकून घेणार आहोत। हा मी चिकन मसाला घेतलेला आहे 1 टेबलस्पून। तुम्हाला जर अजून स्पायसी करायचं असेल तर तुम्ही अजून जास्त चिकन मसाला घेतला तरीही चालेल। इथे मी ब्लॅक पेपर पावडर घेतलेली आहे, ही आपण अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर घ्यायची आहे। आणि जर तुम्हाला स्पायसी मसाला मॅगी बनवायची असेल तर तुम्ही इथे चटणी ॲड केली तरीही चालेल। आता ही छान प्रकारे आपण परतून घेणार आहोत मसाले, जेणेकरून ते छान प्रकारे तेलात तळले जातील मसाले आणि एकदम छान अशी चव लागेल याची। आता हे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। जास्त पाणी घ्यायचं नाहीये, कारण मॅगी लगेच शिजली जाते 2 मिनिटातच। आता ही छान प्रकारे आपण उकळून देणार आहोत। आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा, आपली मॅगी उकळायला लागेल। आता ही छान प्रकारे शिजवून घ्यायची आहे। फक्त 1च ग्लास पाणी टाकायचं आहे, जास्त अजिबात टाकायचं नाही। तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आज आपण मसाला मॅगी करत आहोत आणि जर तुम्हाला मॅगीचे नूडल्स कसे बनवायचे हे जर बघायचं असेल तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही बघू शकता। आता ही अशा प्रकारे मॅगी आपण सुट्टी करून घेणार आहोत आणि पूर्ण ही पाणी आटोपर्यंत शिजवायची आहे। आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा, आपलं पाणी आटलेलं आहे। 1 ग्लास आपण पाणी टाकलो। आता हे जे राहिलेलं पाणी आहे ते आपण आटवून घेणार आहोत। आता बघा, तुम्हाला दिसत असेल एकदम सुट्टी अशी मॅगी तयार झालेली आहे आपली। तुम्हाला जर हा व्हिडिओ मराठी समजत नसेल, तुमची मदर टंग इंग्लिश असेल, तर मी याचे इंग्लिश व्हर्जनही अपलोड केलेलं आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आता बघा, तुम्हाला दिसत असेल खूप छान अशी आपली मॅगी तयार झालेली आहे। ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्याला या मॅगींचा आनंद घेता येईल आणि हॉटेलसारखी मसाला मॅगी घरच्या घरी बनवता येईल आणि आपल्या लहान मुलांनाही ती देता येईल। रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी एकदा घरी ट्राय करून बघा। अशा प्रकारे आपली मसाला मॅगी तयार झालेली आहे। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।